हा 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 आपले चिकन लॉलीपॉप बघा एकदम मस्तपैकी कुरकुरीत तयार झालेले आहेत। तुम्ही रेस्टॉरंटमध्ये किंवा कोणत्याही एखाद्या चायनीज सेंटर मधले चिकन लॉलीपॉप बरेच खाल्ले असतील, पण घरच्या घरी आणि घरगुती पद्धतीने लॉलीपॉप कसे तयार करायचे तेही एकदम जबरदस्त असते। तर ती आजची रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे। रेसिपी एकदम सोपी आहे आणि झटपट तयार होणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे चिकन लॉलीपॉप आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते। इथे मी चिकन लॉलीपॉप घेतलेले आहे, त्यानंतर मैदा घेतलेला आहे, कॉर्नफ्लॉवर, हिरवी मिरची, आलं लसूण असं बारीक वाटून घेतलेलं आहे, धना पावडर, हळद, घरगुती गरम मसाला, लिंबू आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर मी इथे वालावरकर यांचा मालवणी चिकन मसाला घेतलेला आहे। तर आता आपण सुरुवात करूया। इथे बघा मी चिकन लॉलीपॉपमध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे। आता त्यानंतर जाईल यामध्ये धना पावडर, हळद, गरम मसाला आणि त्यानंतर लिंबू पिळूया। चवीनुसार मीठ घालूया आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चला आता यामध्ये आपण वालावरकर यांचा मालवणी चिकन मसाला घालूया। मित्रांनो, तुम्हाला वालावलकर यांचा मालवणी चिकन मसाला जर ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आलेले आहेत, यांना तुम्ही कॉल करू शकता। पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सेम नंबरवरती व्हॉट्सअप करून सुद्धा आपली ऑर्डर बुक करू शकता, किंवा जर तुम्हाला यांच्या थेट शॉपमध्ये जाऊन व्हिजिट करायचं असेल तर लालबाग मुंबई येथे वालावलकर यांचा प्रशस्त असा शॉप आहे, तिकडे जाऊन तुम्ही विविध मसाल्यांची सुद्धा शॉपिंग करू शकता। ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन केलेला आहे। चला आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे। आता याला अर्धा तास मुरवत ठेवायचं आपल्याला। अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। हे बघा आपलं चिकन लॉलीपॉप अर्धा तास मुरून तयार झालेले आहे। आता याला बाजूला ठेवूया आणि मैदा घेऊया। या मैद्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसंच मीठ घालायचं आहे, कारण आपण त्याच्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे। आता हे चांगले मिक्स करून घेऊया। तर हे बघा आपलं पीठ मिक्स झालेलं आहे। आता याला बाजूला ठेवूया। आता हे चिकन लॉलीपॉप घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला अंडं फोडून टाकायचं आहे। आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे लॉलीपॉप मिक्स करून झालेले आहेत। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा मैदा घ्यायचा आहे आणि ह्याला कोट करून घ्यायचं आहे। तर हे बघा कोट करून झाल्याच्या नंतर इथे मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे। आता याला काय करायचं आहे, बुडवायचं आहे। बुडवल्याच्या नंतर जास्त हलवायचं नाही। आता याला काढून घेऊया आणि पुन्हा एकदा याला कोट करून घ्यायचं आहे। तर हे बघा आता कोट झालेला आहे। तर आता काय करूया, हे उरलेलं पीठ आहे ना ते असं झटकून टाकायचं आहे आणि असेच आपण बाकीचे सुद्धा तयार करून घेऊया। तर इथे बघा मी सर्व लॉलीपॉप तयार करून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये तेल सुद्धा मी तापून घेतलेलं आहे आणि गॅस आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचा आहे। तर चला आता एक एक करून लॉलीपॉप सोडूया। आणि टाकले ना लगेच पलटून नाही घ्यायचं, साधारण 1 मिनिट झालं ना तर मग नंतर पलटून घ्यायचं। हां हे बघा आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत। आता यांना काढून घेऊया। तुम्ही वरची कोटिंग बघू शकता, इतकी मस्त की क्रिस्पी तयार झालेली आहे, एक नंबर।
हे बघा आपले गरमागरम कुरकुरीत चिकन लॉलीपॉप तयार झालेले आहेत. पाहिलेत किती एकदम साधे सोपे आणि जबरदस्त क्रिस्पी असे आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत ना. आता तुम्ही सुद्धा घरी कधी स्टार्टर बनवायचा बेत असेल तर हे लॉलीपॉप नक्की ट्राय करा. एकदम जबरदस्त आणि स्वादिष्ट तयार होतात आणि सगळ्यांनाच आवडतील असे हे लॉलीपॉप आहेत. मित्रांनो, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. चला, अशीच एक रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.